sense of financial security and hope for a better future. In a very special move आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी, पुढील कॅटेगरीचे नॉमिनेशन्स आता आपण बघूया. नॉमिनेशन्स प्लीज. शिक्षण या क्षेत्रातील नॉमिनेशन्स. आणि शिक्षण या क्षेत्रातील विजेत्याचं नाव आता आपण जाणून घेऊया. And the award goes to Shrimati Usha Dhere Karpe. श्रीमती उषा ढेरे करते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीड, पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे आणि जेव्हा या शाळेला उतरती कला लागली तेव्हा शाळा शेवटचा धक्का बसू लागली तेव्हा उषा बाप्पासाहेब ढेरे तिथे रुजू झाल्या आणि ढेकणमोहा गावकऱ्यांनी शालेय समिती सदस्यांच्या मदतीने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकांची बोलणी ऐकून बेटाळणी पचवून पहिल्याच दिवशी 10 प्रवेश मिळवले आणि सुरू झाली सावित्रीच्या लेखणीची शाळा. पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून शाळेत मुले टिकविण्याची किमया साधली. त्यांच्या YouTube चॅनलचे आज 22 कोटी प्रेक्षक आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राने ढेकणमोहाची शाळा पाहिली आहे. उषा ढेरे करते. खूप जोरदार टाळ्या यांच्यासाठी व्हायला पाहिजे बरं. उषाताईचं मनोगताईचं. सर्वप्रथम मी श्रीमती उषा बाप्पासाहेब ढेरे करपे, ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्यांना घडवणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा बीड महाराष्ट्र. प्रथमतः लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार मला प्रदान करून हे मी माझे भाग्य समजते आणि प्रथमतः आभार मानून हा पुरस्कार माझे विद्यार्थी, माझे पालक, माझे ढेकणमोहा ग्रामस्थ, शालेय समिती आणि माझ्या विद्यार्थ्यांना अर्पण करते. धन्यवाद. धन्यवाद उषाताई आणि खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा, देशाचा भविष्य घडत आहे. आम्ही सर्व खरं तर तुमचे आभारी आहोत. आणि आपण आता पुढील कॅटेगरीचे नॉमिनीज बघूया. पुढील कॅटेगरी आहे क्रीडा. नॉमिनीज प्लीज. आणि या क्षेत्रातील विजेता आहे श्री अनिकेत जाधव. रिक्षा चालकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू असा अनिकेत जाधवाचा प्रवास आहे. आपल्या 17व्या वर्षी जगातील 23 देशातील संघाविरोधात खेळण्याची त्याला संधी मिळाली आणि अशी कामगिरी करणारा तो कोल्हापुरातील एकमेव फुटबॉलपटू. सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. 2014 साली जर्मनीतील बायर्न म्युनिक या व्यावसायिक फुटबॉल क्लबने युवा फुटबॉलपटूची शोध मोहीम घेतली आणि तो सर्वच पातळीवर सरस ठरला. त्याची जर्मनीला निवड झाली. तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला.
आणि त्याला फ्रँकफर्ट क्लबने लाखो डॉलर खेळण्याची ऑफर दिली. मात्र देशासाठी खेळायचे आहे म्हणून त्यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली, ज्याच्यावर आपल्याला गर्व आहे. अनिकेत जाधव, त्याच्या कुटुंबियांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. अनिकेत, I would like to thank Lokpat for this award. To be honest, getting this award माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा अवॉर्ड आहे. 3 वर्षापासून या अवॉर्डसाठी नॉमिनेशन लिस्टमध्ये होतो आणि फायनली मला हा अवॉर्ड भेटला. त्याच्याबद्दल मी लोकमतचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद आणि पुनश अभिनंदन. धन्यवाद माननीय गौर गोपाल दास जी, माननीय मंगल प्रभात लोढा जी. मी आता सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचासमोर आसनस्थ व्हावं आणि विजय दर्डाजी आणि राजेंद्र दर्डाजी त्यांनी कृपया मंचावरच राहावं पुढील अवॉर्डसाठी. कॅन वी हॅव द ब्रॉड फिल्म प्लीज? कैलेंडर में मार्क किया गया एक इवेंट है. हर साल लोग उस इवेंट के लिए नजर रखते हैं, देखते हैं, इंतजार करते हैं. CSR हेड LNT यांना. पुढील कॅटेगरी आहे समाजकार्य लोकसेवा. नॉमिनीज बघूया. And the winner is Dr. Medha Samant. डॉक्टर मेधा सामंत. अन्नपूर्णा नावाचा वटवृक्ष ज्यांनी उभा केलाय. कर्वे रस्त्यावरच्या दशभुजा गणपती समोरच्या भाजी बाजारापासून सुरुवात झाली. आता पुण्यातल्या 700 झोपड्यात आणि मुंबईतल्या 1200 झोपड्यात काम पोहोचले आहे. जिल्ह्याखाली सुरू झालेले ऑफिस ते आता स्वतःची 6 मजली इमारत असा संस्थेचा आजवरचा प्रवास आहे. मेधाताईंनी झोपडपट्टीतल्या 20 लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे आणि त्यांनी स्थापन केलेली कंपनी आता 200 कोटींची उलाढाल करणारी झाली आहे. 2.5 लाख महिलांच्या मालकीची ही कंपनी आहे आणि त्यांचा रिकव्हरी रेट 100% आहे. अशा शहरांमधील झगमगाटामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. त्यांच्या प्रश्नांना हात घालून त्यांना सन्मानाचे जगणे देणाऱ्या मेधा यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. त्यांच्या कार्यातून तर आपण प्रेरणा घेतच आहोत, त्यांच्या शब्दातून सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळाली. मेधाताई संबोधन से भी अनुग्रहित करेंगे, इसके लिए हम विशेष तौर पर उनका धन्यवाद करते हैं. और माननीय ज्योतिरादित्य सिंधिया जी का इस मंच पर स्वागत करेंगे. मैं देवेंद्र दर्डा जी से निवेदन करती हूँ पुष्पगुच्छ देकर श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी का स्वागत करें. और माननीय केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी और सभी मंचासीन अतिथियों से निवेदन है कि कृपया श्री कुमार मंगलम बिरला जी को विशेष सम्मान से सम्मानित करें. महाराष्ट्रियन ऑफ द ईयर 2023 विशेष सम्मान पद्म भूषण श्री कुमार मंगलम बिरला जी. महाराष्ट्र और देश के प्रति आपके इस अतुलनीय योगदान के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद, आपको बहुत बहुत बधाइयाँ और आपकी भविष्य की सफलताओं के लिए बहुत सारी शुभकामनाएं. इसके पश्चात मैं निवेदन करती हूँ कि श्री ऋषि दर्डा जी और श्री कुमार मंगलम बिरला जी मंच पर रहें और बाकी सभी अतिथि मंच के समक्ष स्थान ग्रहण करें. जब मंच पर इतनी बड़ी हस्ती मंच पर मौजूद है तो क्यों ना हम उनकी अब तक की यात्रा के बारे में उनसे कुछ जानें और प्रेरणा लें. मैं श्री ऋषि दर्डा जी से निवेदन करती हूँ कि वे श्री कुमार मंगलम बिरला जी से संवाद स्थापित करें और हम सबको उनसे प्रेरित करने के लिए मैं उन्हें आमंत्रित करती हूँ. यहाँ ये भी बताना चाहती हूँ कि पिछले 9 सालों से महाराष्ट्रियन ऑफ द ईयर की जो यात्रा चल रही है, इस यात्रा के सूत्रधार हैं श्री ऋषि दर्डा.
जॉइंट मैनेजिंग डायरेक्टर और एडिटोरियल डायरेक्टर लोकमत मीडिया ग्रुप, जिन्होंने ये संकल्पना की और इस संकल्पना को साकार रूप दिया। ऋषि जी, मी सिंगल यूज प्लास्टिकचं कोणतंही उत्पादन विकत घेणार नाही किंवा त्याचा वापरही करणार नाही। आवाज खूप थोडा झाला तर वसुंधरेचं रक्षण जास्त होईल। मी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचाच वापर करेन। वर्तमानात बदलतं पर्यावरण, बदलतं ऋतुचक्र, बदलतं हवामान ही खूप मोठी गंभीर समस्या आहे, याची मला मनापासून जाणीव आहे। म्हणूनच माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी झाड लावेन आणि त्याचं संगोपन करेन। ऊर्जा, पाणी, नैसर्गिक संसाधनं यांचा काळजीपूर्वक वापर करण्याचा मी निश्चय करीत आहे। इतकंच नव्हे तर मी हा संकल्प व निश्चय करतो की या समर्थ भारताचा सामर्थ्यशाली नागरिक म्हणून, या समर्थ भारताचा सामर्थ्यशाली नागरिक म्हणून माझ्या दैनंदिन कृतीतून सभोवतालच्या निसर्गाचं व पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची मी काळजी करेन। धन्यवाद। मानतो महाराष्ट्र पोलीसचा मोटो आहे सदरक्षणाय खल निगराणाय, म्हणजे सत्य की रक्षा और बुराई to please have a short interview of Varun Dhawan for us all, please. Varun, congratulations, and can we have some words from you? जरूर। नमस्कार। आज मला एवढा मोठा सम्मान मिळतो आहे आणि यासाठी मी लोकमतचा खूप खूप आभारी आहे। जब इन्होंने अनाउंस किया कि ये युवा कलाकार के लिए अवार्ड है तो मुझे लगा कि रितेश देशमुख को दे रहे अवार्ड, क्योंकि लास्ट फिल्म में ये स्कूल स्टूडेंट थे। बट वाइल आई एम हियर, मैं खाली कहना चाहूँगा कि महाराष्ट्र मेरी जन्मभूमि है, मेरी कर्मभूमि है। एंड ट्रूली मेरे जो पिताजी हैं उनकी जो सक्सेस स्टोरी है वो सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र की वजह से कंप्लीट हुई है। मेरी जो स्कूलिंग हुई है, मेरी जो कॉलेज हुई है, वो सब महाराष्ट्र में ही हुई है। सो आई ओ माई एंटायर लाइफ टू महाराष्ट्र। सो थैंक यू। आई वुड से कि मेरी छोटी करियर में जो सिर्फ 10 साल की है, दिस इज द बिगेस्ट अवार्ड दैट आई एवर रिसीव्ड एंड रियली दिस मीन्स अ लॉट टू मी। आजकल हम लोग काफ़ी अवार्ड्स के लिए जाते हैं और बहुत अवार्ड्स होते भी हैं, बट दे डोंट रियली मीन एनीथिंग। बट दिस अवार्ड genuinely and this means a lot to me and I'm very proud to receive this award for Maharashtra Mobile. So Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra, Jai Hind. Thank you. खूप खूप अभिनंदन वरुण, आणि तुमच्या पुढील फिल्म्सच्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छाही आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो। Once again a very big hand for Varun Dhawan please. आणि यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी मंचावरच राहावं। आपण एक विशेष सत्कार अजून घेणार आहोत आणि ते म्हणजे प्रत्येक कॅटेगरीतील रनर अपचा, कारण आपण आधीच सांगितलं की या कॅटेगरीत सगळेच विजेते आहेत। माननीय श्री राज ठाकरे जी यांचा शुभागमन झाले, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया।
अध्यक्ष मनसे ओजस्वी नेते ओजस्वी वक्ते माननीय राज ठाकरेजी. रनरअप्सला मी आता मंचावर आमंत्रित करते. त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार घेऊया. लोकसेवा समाजसेवा करपचंद सावला समाजसेवक मुंबई. IAS प्रॉमिसिंग जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली. IPS प्रॉमिसिंग तेजस्वी सातपुते DCP पोलीस हेडक्वार्टर मुंबई. राजकारण पदार्पण आमदार कैलास पाटील धाराशिव शिवसेना उद्धव ठाकरे. राजकारण प्रॉमिसिंग आमदार कपिल पाटील शिक्षक भारती मुंबई जनता दल युनाइटेड. कृषी देश पटेल येत आहेत. शिक्षक राम गायकवाड आशा मराठी विद्यालय नीलम श्रमजीवी नगर जिल्हा सोलापूर. या सर्व रनर साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. IS कॅटेगरी मिस्टर रुडी. या सर्वांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावर्षी विनंती करते. आणि या सर्वांना बघा, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बघा तर शुभेच्छा देऊ इच्छितो. थैंक यू सो मच Varun Dhawanji, and once again congratulations for your special award. He would like to take a leave. He has a busy schedule ahead. प्रत्येक कॅटेगरीतील हे सर्वच उपविजेते मंचावर येत आहेत. यांच्यासाठी टाळ्या सुरू राहायला पाहिजे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे आणि म्हणूनच इथपर्यंत ते पोहोचले आहेत. या सर्वांनी आयुष्यात आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार केलाय आणि म्हणूनच अशक्य काहीच नाही याची प्रचिती यांच्या कारकिर्दीतून आपल्याला मिळाली आहे. तेजस्वी सातपुते जी आल्या आहेत त्या सुद्धा रनर्स अप पैकी आहेत. मी त्यांनाही मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचाही आपण सत्कार करूया. तेजस्वी सातपुते जी. Thank you so much, honorable guests. यानंतर मी वरुण धवन यांना विनंती करते की ते समोर आसनस्थ होतील. वरुण धवन यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सर्व मान्यवरांनी मंचावर आसनस्थ व्हावं. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 या सोहळ्यात गुणवंतांचा कौतुक सोहळा, महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशाच्याच नव्हे तर जगाच्या पातळीवर महाराष्ट्राला गौरवान्वित करणाऱ्यांचा हा कौतुक सोहळा. आणि मी आता आमचे प्रेरणास्थान लोकमत समूहचे चेअरमॅन श्री विजय गरडाजी यांना उद्बोधनासाठी आमंत्रित करते. माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी मंचावर आसनस्थ व्हावं. श्री प्रफुल्ल पटेलजी यांनी आसनस्थ व्हावं अशी त्यांना मी विनंती करते. माननीय मी देवेंद्र गरडाजी यांनाही मंचावर आमंत्रित करते. माननीय केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांना पुनश्च एकदा मंचावर आमंत्रित करते. श्री देवेंद्र गरडाजी यांना मी आमंत्रित करते.
Varun Dhawan is surrounded by his young fans and he is obliging them with photos and selfies. मी आता सर्वांच्या मनावर आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने विजय मिळवणारे माननीय श्री विजय दर्डाजी, माजी खासदार राज्यसभा आणि चेअरमन लोकमत मीडिया ग्रुप यांना उद्बोधनासाठी आमंत्रित करते. नमस्कार. माझ्या भाषणापूर्वी मी माननीय श्री ज्योतिरादित्यजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर मी माझं स्वागत भाषण करेन. धन्यवाद. हे कार्यक्रमचा आधारशिलाचा आमचे मोठे व्यक्तित्व विजयदादा साहेब, त्यांचे भाऊ राजेंद्र दादा करते. आणि यंदा आपण हा जो स्पेशल अवॉर्ड इथे देणार आहोत, ज्यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटाने दर्शकांना वेध लावला असा अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि विविध रंगी भूमिकातून हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारं रितेश देशमुख इथे आवर्जून सांगा की हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही एवढं नाव असं वाटणं की त्यांनी मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करावं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रितेश देशमुख यांच्यासोबत त्यांच्या सहधर्मिणी जेनेलिया देशमुखजी आणि त्यांच्या आई श्रीमती वैशालीजी देशमुख यांना मी तुम्हा सर्वांच्या टाळ्यांसह मंचावर आमंत्रित करते. वैशाली देशमुखजी, the Deshmukh trio on stage. आणि आता रितेशजी आणि जेनेलियाजी यांनी इथे थांबावं आणि सर्व मान्यवरांचे धन्यवाद. त्यांनी मंचासमोर आसनस्थ व्हावं. या मंचवर सर्वच आहे तिकडे, तर मी शर्मिला वहिनींनाही आमंत्रित करतो, तेही येतील आणि आमच्या महाराणी साहेबांच्या त्यांनाही आमंत्रित करतो. आपण यावं. नाही या आलंच पाहिजे. प्लीज का नाही तर मी ज्योतिरादांना पाठवून घ्या. ते खाली जाऊन आणू शकता. बरोबर आहे. प्लीज कम प्लीज कम.
आज आपण रितेश यांना सन्मानित केलंय, त्यांचं एक विशेष त्यांची एक मुलाखत पण इथे आपण घेणार आहोत. त्यासाठी मिरची RJ ज्ञानेश्वरी यांना मी मंचावर आमंत्रित करते. इथे आशू दर्डा पण उपस्थित आहेत, त्यांना मी बोलवतो वाटते. मंचावरील सर्व मान्यवरांचे पुनश्च खूप खूप आभार. आणि रितेशजी जेनेलियाजी आपण कुठे इथे थांबावं. मिरची RJ ज्ञानेश्वरी आता आपल्यामध्ये आहे, एक खास मुलाखत ती घेणार आहे रितेशजी आणि जेनेलियाजी यांची. जोरदार टाळ्या एकदा पुनश्च होऊन जाऊ द्या. Genelia, we really request you to please be on stage. Please. I really have a very cute question for you. I need you to be on stage. Oh, I asked everything to him today. Sir, अब पूछना पड़ेगा आपसे सब कुछ. सर्वप्रथम लोकमत परिवाराचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी महाराष्ट्र ऑफ द इयर 2023 चा स्पेशल पुरस्कार हा मला दिला. ह्या पुरस्कारासाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे हा पुरस्कार महाराष्ट्र ऑफ द इयरचा आहे, पण जसा मला अर्पित झाला असं वाटतं लाईटर अचीवमेंट अवॉर्डच दिला आहे मला. आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. ज्योतिरादित्यजी हे माझ्या मोठ्या बंधूसारखे आहेत आणि तुमचं प्रेम आणि आपुलकी ही सदैव माझ्याबरोबर असेल, आमच्या परिवाराबरोबर असेल. आणि आपल्या सर्वांचे दोघांचे परिवाराचे संबंध हे फार जुने आहेत. मी इथे सांगू इच्छितो की 1999 साली पहिल्यांदा जेव्हा शिंदे साहेब होते त्यांनी माझ्या वडिलांना ते म्हणाले की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. आणि ही आठवण आणि हे प्रेम हे आपल्या परिवारात सदैव राहील, याबद्दल खरंच खूप खूप आभार. राजजी यांचा पण मी अत्यंत आभारी आहे की आपल्या हस्ते मला हा अवॉर्ड मिळाला. आपण खरं म्हणजे महाराष्ट्रातील ते प्रेरणादायी आहातच, पण माझ्यासाठी आपली मैत्री ही फार जवळची आहे. मी आयुष्यभर जपेन. थँक्यू सो मच. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार आणि रितेशजी कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. वेळ जेव्हा रिलीजच होणार होता तेव्हा आपली भेट झालेली आणि तेव्हा सुद्धा वेळबद्दल इतकं बोललं जात होतं. सगळेजण प्रचंड उत्साहित होते आणि खास करून प्रत्येक मराठी माणूस खूप उत्साहित होता. आता वेळनी एक वेगळा रेकॉर्ड बनवलेला आहे इटसेल्फ. आम्ही सगळ्यांनी इथे वेळ बघितलेला आहे, एक नाही 2-2, 3-3 वेळा बघितलेला आहे. वेळच्या आधीचे रितेश देशमुख आणि वेळच्या नंतरचे रितेश देशमुख काय बोलणार सर?
नाही, मला वाटतं की वेळच्या आधी मला असं काही फरक काही जास्त जाणवला नाही. फक्त एवढंच आहे की वेळच्या आधी फक्त मी एक ॲक्टर म्हणून ओळखला जातो, आता फक्त एक डिरेक्टर ॲक्टर म्हणून ओळखला जातो. तेवढाच एक फरक आहे. तेव्हाही काम नव्हतं, आजही काम नाही. अजून एक प्रश्न विचारायचा आहे की वेळ नंतर ना त्यानंतर जितके चित्रपट आले, जितके मराठी चित्रपट आले, मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सुद्धा जितके आले, वेळ वॉज एन एक्झाम्पल. वेळचं उदाहरण देऊन गोष्टी पुढे व्हायच्या, वेळचं उदाहरण देऊन इंटरव्ह्यू सुरू व्हायचे, वेळचं उदाहरण देऊन सगळं बोललं जायचं. एका मराठी चित्रपटाने हा जो एक रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे, ज्याच्या बेसिसवरती सगळ्या मराठी माणसांना, सगळ्या प्रेक्षकांना फार आनंद होतोय. तुमचं ॲज अ मेकर ऑफ द फिल्म काय फील? मला वाटतं की खरं याचं सर्व श्रेय प्रेक्षकांना जातं, कारण प्रेक्षकांनी भरभरून या चित्रपटाला प्रतिसाद दिला. काय प्रामाणिकपणे प्रत्येक फिल्म मेकर, दिग्दर्शक, प्रोड्युसर, ॲक्टर्स प्रामाणिकपणे काम करतात आणि प्रेक्षक ठरवतात की त्यांची पसंती कोणाला जाते. आणि मला असं नेहमी वाटतं की मराठी चित्रपटांना खरं म्हणजे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. हिंदी चित्रपटाचं कॉम्पिटिशन आहे, साऊथमधून येतात त्या चित्रपटाबरोबर कॉम्पिटिशन आहे, हॉलिवूडमधले चित्रपट डब होऊन येतात त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे. स्क्रीन स्पेस जास्त मिळत नाहीत आम्हाला, प्रयत्न नेहमीच करावं लागतात. परंतु लोकमत यांचं मी खरंच खूप खूप आभारी आहे की व्यवसायाच्या पुढे जाऊन ते मराठी चित्रपटांना सपोर्ट करतात. त्यांचे सर्व जे प्लॅटफॉर्म आहेत ते फक्त वेळसाठी नाही, पण इतर सर्व मराठी चित्रपटांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळावी म्हणून ते प्रयत्न करतात. आणि आज जर वेळ असेल किंवा यापूर्वी रिलीज झालेले असेल, वेळच्या नंतर रिलीज होत आहेत चित्रपट, लोकांपर्यंत कसं पोहोचावं डिजिटल माध्यमातून, ते खरं लोकमतकडून शिकण्यासारखं आहे. लोकमत डिजिटल स्पेसमध्ये एवढं पुढे आहे आणि त्यांची खरंच आम्हाला फार मदत झाली. ॲब्सोल्युटली. एक प्रश्न सर हा विचारायचा आहे की पहिला डिरेक्टोरियल डेब्यू मराठीतलं तुम्ही केलं आणि जिनिलिया वॉज देअर विथ यू या चित्रपटामध्ये. असं कधी झालं का की घरी भांडण झालंय किंवा काहीतरी बाचाबाची झाली आहे आणि सेटवरती डायलॉग जरा वेगळ्या टोनने चालले आणि फक्त तुम्हाला दोघांना लक्षात येतं? नाही, असं कधी झालं नाही. मला फक्त एवढं सांगायचं की मला बऱ्याच लोकांनी प्रत्येक वेळा विचारतात की तुम्ही जिनिलियाला का साईन केलं चित्रपटामध्ये जेव्हा तुम्ही डिरेक्टर होता. मला असं वाटतं की प्रत्येक नवऱ्याला वाटतं की कधीतरी बायकोला म्हणावं की बस काट. ते सर्वांना शक्य नाही, पण माझ्या व्यवसायामध्ये ते मला शक्य झालं. असे बऱ्याच लोकांमध्ये ते असं त्यांना वाटतं की घरी जाऊन म्हणावं आपण आपल्या बायकोला की आता बस झालं, कट, मी तुला नंतर बोलवतो, पण ते शक्य होत नाही. ते मी शक्य करून घेतलं. ॲब्सोल्युटली. तर एक शेवटचा प्रश्न, बिकॉज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर आपण इथे साजरा करतो आणि तुम्हाला आत्ताच अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. जर कोणी तुम्हाला विचारलं की तुमच्याबद्दलची सगळ्यात मराठी गोष्ट काय आहे, तर तुम्ही काय सांगा? तुमच्याबद्दलची सगळ्यात मराठी गोष्ट, द मोस्ट मराठी थिंग अबाउट यू. मोस्ट मराठी थिंग अबाउट मी स्वतःच मी संपूर्ण मराठी आणि त्याचा मला मनापासून आणि अंगांगात रक्तारक्तातून अभिमान आहे. थँक्यू सो मच. आणि जिनिलिया, तुम्हाला पण खूप खूप तुमचं अभिनंदन. वी लव्ह यू बोथ. तुम्ही आमचं लाडकं कपल आहात महाराष्ट्राचं आणि आता ऑनस्क्रीन, रील्समध्ये, ऑफ स्क्रीन सगळ्याच बाबतीत. त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. परत एकदा लोकमत परिवार, गरडा फॅमिली, संपूर्ण परिवाराचा मी अत्यंत आभारी आहे की आपण मला या अवॉर्डने सन्मानित केलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुनश्च अभिनंदन रितेश. थँक्यू सो मच मिरची आरजे ज्ञानेश्वरी. आणि आता तुम्ही पाहिल्या 9 वर्षात महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या या मंचावर वेगवेगळ्या मुलाखती रंगल्या आहेत आणि काही मुलाखतीमधून गौप्यस्फोट सुद्धा झालेले आहेत. आजही इथे एक वेगळी मुलाखत रंगणार आहे आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते बँकर, सिंगर आणि सोशल वर्कर म्हणून ख्यातनाम श्रीमती अमृता फडणवीस आणि खासदार लोकसभा हरवण्यासाठी इथे तयार आहेत. खूप जोरदार टाळ्यांनी या दोघांचं स्वागत करूया. महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या व्यासपीठावर आता मी एक अशा व्यक्तिमत्वाला आमंत्रित करणार आहे ज्यांच्याबद्दल मी कितीही बोलले
तरीही माझे शब्द अपुरेच राहतील, कारण 2-4 ओळींमध्ये आपण त्यांच्याबद्दल काही बोलूच शकत नाही, सांगूच शकत नाही. व्यक्तिमत्वच एवढा मोठा आहे. एक व्यंगचित्रकार, एक उत्कृष्ट वक्ता, जागतिक सिनेमाची माहिती असणारा कलाप्रेमी, रसिक, प्रचंड वाचन असणारा नेता, कुटुंब वत्सल पिता आणि आता नुकतेच आजोबा झालेले माननीय राजसाहेब ठाकरेजींचा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. प्रभावी व्यक्तिमत्व, ओघवती वाणी, जनतेचे प्रश्न सोडविण्याची तळमळ, जिद्द, व्यासंग, दांडगा अनुभव आणि जबरदस्त इच्छाशक्ती या सर्व गुणांसाठी एकच नाव राज ठाकरेजी यांचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या व्यासपीठावर आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि आता बघूया की राज की बात दिल में रहेगी या अमोल जी और अमृता जी हर राज से पर्दा उठा पाएंगे. ओवर टू यू अमोल जी एंड अमृता जी. धन्यवाद. जय शिवराय. खरं तर मुलाखतीला सुरुवात करताना अनेक प्रश्नांचं काबूल माजलंय, कारण देशात समोरचे प्रश्न आहेत. महागाई असेल, बेरोजगारी असेल, सीमेपलीकडून होणारी चीनची वाढती मुजोरी असेल, ढासळणारी अर्थव्यवस्था असेल, वाढत जाणारी धार्मिक आणि जातीय तेढ असेल, किंवा राज्यासमोरचे प्रश्न असतील, म्हणजे कांदा, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव न मिळत असल्यामुळं वाढणारी अस्वस्थता, MPSCच्या विद्यार्थ्यांना वारंवार करावी लागत असणारी आंदोलनं, राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे, शहरीकरणाच्या समस्या, असे अनेक प्रश्न आहेत. आणि प्रश्न विचारले गेले पाहिजे, कारण जर विचारधारेला प्रतिप्रश्न केला नाही तर मेंढरांचे कळप तयार होतात आणि व्यवस्थेला प्रश्न विचारला नाही तर अंधभक्तांच्या फौजा तयार होतात. आणि त्यासाठी आज खरं तर अनेक प्रश्नांची बेधडक, स्पष्ट, सडेतोड उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे, कारण अतिशय उत्तम व्यासंग, अत्यंत प्रभावी वक्तृत्व असलेलं उमदं राजकीय नेतृत्व म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय राजसाहेब ठाकरे आज या प्रश्नांची उत्तर देणार आहेत. मी अमृताजींना विनंती करतो की आपण सुरुवात करूया. सर्वांना माझा नमस्कार. एक डिस्क्लेमर सर्वात आधी मला द्यावं लागेल की ही जी मुलाखत आहे ही मी मुलाखतकार किंवा एक व्यक्ती म्हणून घेत आहे. भाजपाचं मी प्रतिनिधित्व नाही करत आहे किंवा देवेंद्रजींची पत्नी म्हणून ही मी मुलाखत घेतली. तर सर्वांनी हे नोट करावं आणि प्रॉब्लेम्स नको व्हायला म्हणून हे म्हणणं जरुरी होतं. राजसाहेब ठाकरे नावातच राज आहे. तुम्हाला बघितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब केलं. तसेच व्यक्तिमत्व, तीच बाणेदारपणाची जी लुक आहे आता पण तुम्ही देताय ती, तोच करिश्मा, तोच दबदबा, बोलण्याची तीच लय. मला वाटतं की लहानपणापासून तुम्ही बाळासाहेबांचे एकदम फेवरेट होते. प्रेमाने ते तुम्हाला लहानपणी टीनू म्हणायचे. शेवटच्या दिवसात पण तुम्ही त्यांच्या फार जवळ होते. मी काही लोकांशी बोलली आणि त्यांचं म्हणणं पडलं की शिवसेनेची धुरा आज सुद्धा आणि आज स्पेशली जर तुमच्या हाती असती तर शिवसेनेची ही स्थिती झाली नसती. ऐन राज्य हातात असताना एवढे शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दुरावणं कधीच झालं नसतं. शिवसेनेच्या तत्वांची तडजोड कधीच झाली नसती. तुम्ही असता तर चित्र वेगळं असतं. तुम्ही सहमत आहात? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार.
मला आता काय वाटतंय हे तुम्हाला सांगू का? पोलीस व्हॅन मधनं घेऊन जातात पाहिजे तसा काही साधारणपणे मला आता बीड येतोय. आमचं जे आपण आता मगाशी सांगितलं की आपण इथे देवेंद्रजींची पत्नी म्हणून इथे आलेलं नाही आहात, की भारतीय जनता पक्षाचे कोणी प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे आलेले नाही आहात. परंतु तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय म्हणजे मला दीवार चित्रपटातला एक डायलॉग आठवला कि मेरे साथ भाई बोल रहा है या भाई इंस्पेक्टर की भेस में मेरा भाई बोल रहा है. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तो विषय बंद करून टाकलेला आणि त्या हायपोथेटिकल गोष्टींना काही अर्थ नाही की मी तुला सांभाळायचं काय झालं असतं आणि आता त्याची काय अवस्था आहे. मला असं वाटतं की जे झालंय ते समोर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जे सांभाळत आहेत ते सांभाळतील, ज्यांना जे काय करायचं ते करतील. मी माझा स्वतंत्र पक्ष काढलाय, तो मी चालवतोय आणि काय असतं एक विनोद आहे. एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट तिघे जण बसलेले असतात. चायनीज आहेत पण ऐका. आणि मग हेलिकॉप्टर म्हणतं की ते वरती पंखा फिरून फिरून माझं इतकं ते सायनसचं माझं डोकं दुखायला लागतं, इतका त्रास होतो. पहिली विमान मंडळावर मी इतक्या उंचावर उडतो, माझा नाकाचा इतका प्रॉब्लेम होतो, तो वारा येतो ना काही मला कळतच नाही. त्या नाकामुळे मला इतकी सर्दी होते भयंकर. बाजूला रॉकेट बसलेलं असं म्हणजे काय बोलतच नाही. तो काय काय तुला काय त्रास होतो, तो काय तुला सांगणार त्याची जळते त्याला कळते. त्याच्यामुळे पक्ष स्थापन केलं, माझं मी काय करते माझं मला माहिती आहे, मला अजून कोणाला एवढं माहिती नाही. या संदर्भामध्ये प्रश्न की महाराष्ट्रातली 2 राजकीय व्यक्तिमत्व अशी आहेत जी बोलली नाही तरी न्यूज होते आणि जी बोलली तर हमखास ब्रेकिंग न्यूज असते. एक म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि दुसरे म्हणजे राजसाहेब ठाकरे. म्हणजे मगाशी जो अमृताजींनी सांगितलं तो तुमचा लूक, ज्याला नाटकाच्या भाषेत प्रेग्नंट पॉज म्हणतो, तो अर्थपूर्ण असणारा जो पॉज असतो. म्हणजे ते बॉलर जसा रनअप मध्ये थडकी भरवतो ना, तसं अनेक पत्रकारांचं होतं प्रेस कॉन्फरन्सला, असं पत्रकार सांगतात. महत्वाचं हे की आदरणीय शरद पवार साहेब आणि राज ठाकरे ही 2 व्यक्तिमत्व अशी आहेत जी बसल्या जागी संपूर्ण राज्यातल्या देशातल्या मीडियाला कामाला लावू शकतात. हे मीडिया हँडल करण्याचं स्किल जे आहे हे फार कमी जणांकडे. तर हे स्किल कसं आत्मसात झालंय, कसं अडॅप्ट? असं काही आत्मसात तसं काही केलेलं नाहीये. मी आपलं माझं काय बोलायचं ते बोलत असतो. त्यांना आता तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या वेळेला अमिताभ बच्चन यांची पण झालेली काही कॉन्ट्रोवर्सी होती. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय बोलतो होतो असं मी काहीच म्हटलं नव्हतं. तुम्ही जर कॉन्ट्रोवर्सी जर म्हणून बघितली तर ती खरं तर नंतर झाली जेव्हा मी माझं तोंड उघडलं तर. पण मी त्यावेळेला पण आम्ही काय म्हटलं होतं की जर इतक्या मोठ्या कलावंताला जर समजा त्याला कन्या शाळा काढावीशी वाटली ती उत्तर प्रदेशमध्ये, निवडणुकीला उभारावं असं वाटलं उत्तर प्रदेशमध्ये, चित्रपटातल्या काही भूमिका कराव्याशा वाटल्या त्या उत्तर प्रदेशची माणसाच्या कराव्याशा वाटल्या. इतक्या मोठ्या कलावंताला जर समजा स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम असेल तर राज ठाकरे खूप छोटा माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम नसेल का? एवढंच माझं वाक्य होतं. आता त्या मीडियाला काय दिसलं मला माहिती नाही, परंतु मला कदाचित असं वाटतं की मी जर मोकळेपणाने स्पष्टपणाने जास्ती बोलत असेल त्याच्यामुळे अंगावरती जास्ती उठते इतकेच बोलत असेल. बाकी याच्या पलीकडे काही असं काही. पण अनेकदा राजसाहेब आपली जेव्हा भाषणं पाहिली जातात या भाषणांमध्ये एक गोष्ट कायम जाणवत असते, म्हणजे हे आपण जे सांगितलं यामध्ये अचूक टायमिंग
अप्रतिम कॉन्टेंट हा असल्याशिवाय या मीडियाच्या उड्या पडत नसतील. अनेकदा आपलं भाषण होत असताना, आपण मागेच एका भाषणामध्ये असं म्हणाला की भाषण करायच्या आधी हाताला घाम फुटलेला असतो किंवा आपण अस्वस्थ असतात, पण आपलं जे भाषण असतं ते सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राईव्ह सारखं फ्लॉलेस असतं. महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्स सारखे त्याच्यामध्ये शॉट्स असतात. आणि हे सगळं होत असताना आपल्याला प्रत्येक वापरलेल्या शब्दाविषयी त्याची पूर्ण पार्श्वभूमी, त्याचा होणारा परिणाम याची अचूक जाण असते. हे आपलं भाषण बघताना जाणवतं. नाही, तुम्हाला समोरून काय जाणवतं मला माहिती नाही, पण मी त्या जाणीवेने भाषण केलं. मी ॲक्च्युली खरं सांगितली तर आमच्या आई एकविरादेवीची कृपा, पूर्वजांची कृपा आणि घरामध्ये मला जे वातावरण मला मिळालं, लहानपणापासून जे मला पाहायला मिळालं, बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं, व्यंगचित्रांचा वारसा जो माझ्याकडे आला किंवा त्याच्यामध्ये व्यंगचित्र कसं शोधावं, बातमीत तर व्यंगचित्र कसं शोधावं, बातमी कशी वाचावी, व्यंगचित्र मांडताना किती मोजक्या शब्दामध्ये तुम्ही ते व्यंगचित्र मांडलं पाहिजे. मला असं वाटतं की तो जो अभ्यास आहे तो मला असं वाटतं माझ्या पात्राला उपयोगी पडतोय असं मला नक्की जाणवतं की त्याच्यातनंच ती गोष्ट येत असेल की ते नेमकं पाहणं त्या गोष्टीकडे आणि कुठेतरी गोठ्यांसारखं गरगळत न जाणं त्याच्यात आलं असेल तर मी काही खूप मॉडेस्ट आणि अशात काहीतरी बोलतो वगैरे अशाचा भाग नाही. मी खरंच सांगतो मी असं तुम्ही जेवढा विचार करता माझ्या भाषणाचा तेवढा मी नाही विचार करतो. मी मला जे मनाला वाटतं ते मी बोलत असतो की त्यावेळेला त्या प्रसंगाला काय गोष्टी याव्यात त्या मी गोष्टी करत असतो. आणि कदाचित माझ्या जेनेटिकली एक हजरजबाबीपणा आला असेल त्याच्यामुळे ती गोष्ट होऊ शकते. पण सध्या असं टेबल फॅन झालं टेबल फॅन झालं इथे वळतं इथे वळतं असं. पण सध्या असं पाहायला मिळतं की राजकारणी मंडळी ही आजकाल खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करतात. ह्याला लोक आता कंटाळलेले आहेत. मी अनेकदा हा विषय बोललोय माझ्या भाषणामध्ये. अच्छा, ते मी मिस केलं असेल. पण तुम्हाला असं वाटतं का यात मीडिया पुढाकार घेऊ शकते? ॲज इन सकाळी उठून नोटी लोकांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेणं हे बंद केलं तर खूप फरक पडेल. मी अनेकदा पत्रकार संपादकांना मी अनेकदा बोललेलो आहे आणि पत्रकारांशी मी हा विषय बोललेलो आहे की मुळात ह्या गोष्टी तुम्ही दाखवायच्या बंद केल्या तर हे बोलायचे बंद होते. तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात, तुम्ही दाखवायचे बंद करा. ते त्याला दुसरा प्लॅटफॉर्म काय राहतो हे मी अनेकदा बोलून झालं. परंतु काय मी काही टीआरपीचं काही करू शकत नाही. अजून एक गोष्ट जी न्यूजवर असते ती म्हणजे आजकाल राजकारणात खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चालू आहे. ॲज इन एक्झाम्पल मी देते तुम्हाला की राहुल गांधीजींनी मोदीजींना मिठी मारली आणि मग लगेच डोळा मारला. अजित पवारजींनी उद्धवजींच्या हातात माईक दिला आणि डोळे मारला. लोक पूछता है महाराष्ट्र, राहुल गेला असेल, पूछता है महाराष्ट्र की आपका क्या प्लॅन है? डोळे मारायचं आणि काय करायचं दोन्ही. ते काय ज्यांचं ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात त्याच्यामुळे त्यांच्या राहून गेले असतील त्याच्यामुळे ते नंतर मार्ग असतील. पण काय मला न्यूज चॅनलवरनं कळतं, बाकी तर मी पॉलिटिकली इन्व्हॉल्ड नाही आहे, की कधी तुम्ही राष्ट्रवादीची जवळ दिसता, कधी तुम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबच्या शिवसेनेला जवळ दिसता, कधी भाजपाला टाळी देता. तर हे कभी हा कभी ना तर खूप पाहिलं आहे. आता पुढे हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार? काय आता तुम्ही देवेंद्रजीच्या पत्नी म्हणून इथे बोलत नाही आताच काहीतरी
पण काय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर तेच कळत नाही. आणि मग तुम्हाला पत्ता नसतो तिथेंदा आणि मग कधीतरी ते शिंदेबरोबर असतात, कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो पहाटे, अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. त्याच्यामुळे काय होतं, कोणाला भेटणं सध्या काय झालंय, कोणाशी बोलणं भेटणं याच्यामध्ये पत्रकारांना काय झालंय ती बातमी झाली आणि मग सध्या हे यांच्याजवळ त्यांच्याजवळ. सो तो जो एक काय म्हणतो त्याला एक राजकारणाचा जो एक मोकळेपणा होता तो मला असं वाटतं मीडियाने ठरवला. म्हणूनच सगळे आता टाळ्या वाजवतात. त्या सगळ्या गोष्टी काही अर्थ नाहीये. कोणी कोणाशी बोललं, कोणी कोणाला भेटलं म्हणजे लगेच काही युद्ध होत नसतं आणि आघाड्या होत नसतं. त्याला जोपर्यंत मोठं स्वरूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवरती बोलण्यात काही अर्थ नाही. बेस्ट ऑफ लक. तर माध्यमांविषयी अमृताजी म्हणतात. असं काय म्हटलं जातं की पत्रकारिता किंवा माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, पण वस्तुस्थिती अशी की दिवसेंदिवस फ्री प्रेस इंडेक्समध्ये प्रेस फ्रीडममध्ये भारताचा क्रमांक हा खालवत चालला. म्हणजे काही सन्माननीय अपवाद जर वगळले तर प्रामाणिकपणे राजेशाहीमध्ये जशी भाटगिरी होती तसंच काही चालू आहे का असं काही न्यूज चॅनल्सकडे बघून आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे देवेंद्रजी मागे म्हणाले होते HMP, दॅट इज हिज मास्टर्स व्हॉइस, बट ऑल आर वन मास्टर्स व्हॉइस असं वाटतं का? याचं कारण असं आहे की 24 की 25 फेब्रुवारी 2019ला आपण एका सभेत भाषण केलं होतं ज्यामध्ये आपण पुलवामाच्या दुर्दैवी हल्ल्याविषयी विधान केलं होतं आणि हे आपण 2019ला विधान केलं होतं की या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितजी डोवाल यांची चौकशी व्हायला पाहिजे. 4 वर्षांनंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिकजी हे त्याच विषयावर भाष्य करतात, परंतु ज्या पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्यावर किंवा विरोधी पक्षाशी संबंधित असल्या घटनेवर जशी मीडिया ट्रायल चालवली जाते ज्याला आपण म्हणू शकतो, तसं या घटनेची चर्चा होताना दिसली नाही. म्हणजे विरोधी पक्षांचा आवाज बुलंद होण्यासाठी माध्यम हे अत्यंत प्रभावी गरजेची गोष्ट आहे. असं असताना माध्यम खरोखर निष्पक्षपाती आहेत का असं तुमचं मत आहे? आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टींची फोड करणं गरजेचं आहे की जे आजचे तरुण पत्रकार आहेत या तरुण पत्रकारांच्या मनात किंवा पोटात एक आग आहे आणि त्यांना ही गोष्ट मांडावीशी वाटते, त्यांना ती गोष्ट करावीशी वाटते. जरा जे मी त्या दिवशी विधान भवनामध्ये गेलो होतो नागपूरच्या, मला एकनाथरावांनी मला चहासाठी तिथे आमंत्रित केलं आणि मी जेव्हा त्या विधान भवनात नागपूरच्या विधान भवनात गेलो तर मला आमदारांपेक्षा पत्रकारच जास्त दिसले आणि कोणाला काही विचारावं की बाबा काय सध्या काय चाललंय, नाही सध्या या मंत्र्यांकडे आहे, सध्या या मंत्र्यांकडे आहे, सध्या या मंत्र्यांकडे आहे. सो बरेचसे पत्रकार हे मंत्र्यांची खासगी कामं करत आहेत, पण जो तरुण पत्रकार आहे मला असं वाटतं त्याच्या पोटात एक आग आहे आणि त्याला काहीतरी करून दाखवावं असं वाटते. परंतु यातला सगळ्यात मोठा जो धोका किंवा जो झालेली गोष्ट जी आहे, मालक विकले गेले आणि मालक विकले गेले असल्यामुळे स्वतःच्या नोकऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना सॅक्रिफायसेस करायला लागतात. दुसरं तिसरं काही. आज जी गोष्ट 4 वर्षापूर्वी मी जी बोललो होतो ती आज 4 वर्षानंतर तिथलाच राज्यपाल जेव्हा येऊन तीच गोष्ट सांगतो, जेव्हा मी सांगत होतो त्यावेळेला माझ्याकडे लोक हसत होते, चेष्टा करत होते, पण ज्यावेळेला तीच गोष्ट येऊन ज्याला राज्यपाल सांगतात त्याला मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तुम्ही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. याच गोष्टीशी विरासर सहमत अशासाठी होईल की काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पार्लमेंटच्या फ्लोअरवर त्यांच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांवर काही आरोप केले, काही फोटोग्राफ्स दाखवून त्यांनी आरोप केले. पण पुन्हा हीच गोष्ट जर बघायला मिळाली की या संदर्भात ही चर्चा होत नसेल, या संदर्भामध्ये स्पष्टीकरणच येत नसतील आणि जसं आपण म्हणालात तसं मालक अनेक ठिकाणी विकले गेले हे जर होत असेल, शेवटचा जो भोग होता तो NDTV होता, तोही गेला आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान 9 वर्षात एकही पत्रकार परिषद करत नसतील तर देशातल्या लोकशाहीचं भवितव्य तुम्हाला कशा पद्धतीने दिसतं? मला असं वाटतं 4 वर्षापूर्वीची माझी सगळी भाषणं काढली तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तर मिळतील.
मग त्या भाषणावर येतो साहेब, लाव रे तो व्हिडिओ ही अभिनव कल्पना. म्हणजे हा अनेकांना प्रश्न आहे की तोपर्यंत अनेकांनी अनेक राजकीय सभा बघितल्या, परंतु लाव रे तो व्हिडिओ मध्ये नाविन्य ही संकल्पना सुचली होती. नाही, ते पहिल्यांदा नव्हतं केलं असं. मी याच्या आधी केलं होतं. मी तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती गोष्ट, परंतु मी एकदा मुंबई शहरामधल्या सर्व अनधिकृत झोपडपट्ट्यांचे मी फोटो काढले होते. त्यावेळेला एक व्हिडिओ फार नव्हतं आणि त्याचा मी एक प्रेझेंटेशन रंगशारदाला बाळासाहेबांना दिलं होतं. आता मी तुम्हाला सांगतो, मी बाळासाहेबांना त्याचं प्रेझेंटेशन देत असताना देखील ही झोपडपट्टी तुमच्या विभागात नवीन तयार झाली, तिकडचा नगरसेवक कोण, तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण, बरोबर. त्यातले बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेचे होते, बरेचसे आमदारही शिवसेनेचे होते, काही खासदार काँग्रेसचे होते, काही भाजपाचे होते, काही इतरही पक्षांचे होते. परंतु मी ती गोष्ट स्पष्टपणे त्यांच्यासमोर जेव्हा ठेवली होती, मी ॲडव्हर्टायझिंगचा स्टुडंट असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमावरती माझा जास्ती विश्वास आहे की व्हिज्युअल जे तुम्हाला सांगतं किंवा दाखवतं ते तुम्ही कितीही बोललात तरी ते लोकांना समजवायला तुम्हाला वेळ लागतो. म्हणजे मी अनेकदा व्यंगचित्र काढताना पण मी व्यंगचित्रात जी गोष्ट मांडू शकतो ती कदाचित लेखात मांडू शकणार नाही, पण व्हिज्युअलमधून मी जी गोष्ट दाखवू शकतो, सो व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्ती करतो. आणि अशा प्रकारची गोष्ट प्रत्येकाने दाखवली पाहिजे. सरकारला एक आरसा म्हणून दाखवला पाहिजे कोणत्याही सरकारला की तुम्ही ही गोष्ट बोलला तर त्याचं काय झालं. आणि जर समजा त्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करून जर नुसतीच मतदान होत राहणार असेल, मतदान जर नुसतंच होत राहणार असेल, कसली लोकशाही होत नसते. सर, यामध्ये लाव रे व्हिडिओच्या ज्या सभा होत्या ज्याने माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या मनात एक जेन्युइन प्रश्न तयार होतो, तो म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. एखादा नॅरेटिव्ह सेट करणे किंवा फॅक्ट्स या त्यांच्या पक्षाला सोयीस्कर रीतीनं मांडणं यात त्यांचा हातखंड. जेव्हा लाव रे तो व्हिडिओच्या सभा पाहिल्या तेव्हा तुमच्या इतका एक प्रभावी वक्ता या संपूर्ण नॅरेटिव्हचा प्रतिवाद करू शकतो अशी आशा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाली होती. पण हा एक प्रश्न येतो की लाव रे तो व्हिडिओच्या सभांना जी धार होती ती धार अजूनही तशीच आहे का? मी ज्या वेळेला मला टीका करायची त्यावेळेला मी टीका करणार, निश्चित करणार. पण जर समजा चांगलीही कामं जर समजा सरकारकडनं झाली तर मला असं वाटतं मोकळेपणाने त्याची स्तुती करावी. आपण नुसतेच विरोधात आहोत म्हणून विरोध केला पाहिजे याची काय आवश्यकता प्रत्येक वेळेला लागत नाही. त्या प्रकारची गोष्ट आली तर मी परत विरोध करीनच आणि त्या प्रकारचा व्हिडिओ दाखवेनच. मग याच मुद्द्यावर सर हा सतत सरकारवर आरोप केला जातो की केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, यांचा गैरवापर केला जातो आणि आपल्याला अनेक वर्तमानपत्रांमध्ये रकान्याच्या रकाने भरलेले दिसतात, ज्यांच्यावर आरोपांच्या फैरी साठलेल्या दिसतात आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेतलं किंवा सत्ताधारी पक्षात प्रवेश केला की नंतर त्या सगळ्या आरोपांचं नेमकं काय होतं, त्या नेमक्या सगळ्या चौकशीचं नेमकं काय होतं हे सर्वसामान्य मतदाराला समजत नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग किंवा दुरुपयोग हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का? कारण आपण म्हणालात की जर काही चुकीचं होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवला. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तपास यंत्रणा चुकीच्या राबवल्या जातात, यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण अनेक ठिकाणी या खऱ्याही राबवल्या जातात. अनेक गोष्टी वर्षानुवर्ष काही ज्या तुंबलेल्या आहेत त्या मला असं वाटतं ते नाले साफ करणं पण तितकंच गरजेचं आहे. पण तुंबलेल्या नाल्यांचा जेव्हा प्रवाह सत्तेच्या दिशेने जातो तेव्हा त्याची सफाई थांबते. त्याचं काय होतं माहिती ना की कोणीतरी एखादी गोष्ट करून ठेवायची आणि मग पुढचे आल्यानंतर ती दामदुपटीने जास्ती जोरात करतात. मला अजूनही आठवते की काँग्रेसच्या काळामध्ये रतन टाटाला देखील इन्क्वायरीसाठी बोलवलं गेलं होतं. आता रतन टाटांसारख्या व्यक्तीला जर समजा तुम्ही इन्क्वायरीसाठी बोलवता, सत्ता बदल झाल्यावर तिथे उलट थोडंसं होणारच आहे. पण सर्वसामान्य माणसाचं मतदाराचं साहेब असं म्हणणं आहे की जर हे आरोप होत असतील तर नाल्याचा प्रवाह सत्तेच्या दिशेने वळल्यानंतर